विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण सर्कलच्या काही प्रॉपर्टी शिकलो. पहिली प्रॉपर्टी शिकलो रिलेशन बिटवीन टॅन्जंट अँड रेडियस. नंतर शिकलो आपण सेंट्रल अँगल, व्हॉट इज अ सेंट्रल अँगल. नंतर आपण आर्क शिकलो, व्हॉट इज मीन बाय आर्क अँड देअर टाइप्स अँड देअर मेजरमेंट. त्यानंतर शिकलो आपण इन टचिंग सर्कल. तर टचिंग सर्कलमध्ये बघितलं आपण की टू सर्कल्स आर सेट टू बी इन टचिंग when they intersect in only one point. Circles may be intersect, may be touch externally as well as internally, and also we see that how to determine the radius distance between the center of the touching circles. Also we know that how to find the measurement of the major arc. Also we find that what is the relation between the minor arc and their central angle. Now in this video we are going to see some more properties regarding circle and angles. यापूर्वी जे शिकलो, टॅन्जंट थेरम शिकलो, सर्कल आर्क म्हणजे काय शिकलो, त्याचे टाइप्स पाहिले, मेजरमेंट ऑफ द सर्कल आर्क्स, मेजर आर्क आणि मायनर आर्क, रिलेशन बिटवीन आपण सेंट्रल अँगल आणि मायनर आर्क, करस्पॉन्डिंग मायनर आर्क बघितला, टचिंग सर्कल बघितलं. हे सर्व पार्ट्स आपले अभ्यासून झाले. यावरची एक्झरसाईजसुद्धा आपण सोडून पाहिलेले आहे. आता आपण थोडंसं अजून डिटेल्समध्ये सर्कलच्या जातो आहे. त्यापैकी एक जी प्रॉपर्टी आहे, सम मोर प्रॉपर्टीज ऑफ सर्कल रिगार्डिंग सर्कल अँड अँगल. सम मोर प्रॉपर्टीज रिगार्डिंग सर्कल अँड अँगल्स. सर्कल आणि अँगलच्या रिलेशन आपण बघतोय का, व्हॉट आर देअर प्रॉपर्टीज. इथे मी एक फिगर काढली. आय ड्रॉ ए सर्कल विथ सेंटर सी हिअर दॅट. चला, ए बी इज ए कॉर्ड. एक सर्कल काढला, सी सेंटर असणारा सर्कल काढला. ए बी काय झाला, कॉर्ड घेतो. ए बी इज ए कॉर्ड. मग या कॉर्डमुळं या सर्कलचे दोन पार्ट्स, एक झाला हा पार्ट ऑन द साइड ऑफ ए सेंटर, हा झाला दुसरा पार्ट अदर साइड ऑफ द सेंटर ऑफ ए सर्कल. हा जो ऑन द साइड ऑफ द सर्कल, सेंटर ऑफ ए सर्कल, याला आपण मेजर आर्क म्हणतो. हा जो आहे ए डी बी काय झाला, मेजर आर्क. दुसरा काय घेतो, ए ई बी, हा झाला मायनर आर्क. मग आपण हा ए आणि डी, टेक पॉईंट डी अँड ई, टेक पॉईंट डी अँड ई ऑन द मेजर आर्क अँड ऑन द मायनर आर्क. डी, पॉईंट डी आणि पॉईंट ई कुठं घेतो आहे, एक मेजर आर्कवर घेतला आणि दुसरा मायनर आर्कवर घेतला. ठीक आहे. हे जॉईंट केलं, ए डी जॉईंट केला, बी डी जॉईंट केला. नंतर मी ए सी जॉईंट केला आणि बी सी जॉईंट केला. आता हे आपण फिगर रिलेशन पाहायचे अँगलचे, ही फिगर पाहतो आपण. मग इथे एक अँगल तयार होईल, ए डी बी हा एक अँगल झाला. दुसरा झाला ए सी बी. या अँगल ए सी बीला आपण काय म्हणतो, सेंट्रल अँगल. हा सेंट्रल अँगल, याचा व्हर्टेक्स काय असेल, सेंटर. अँगल्स विथ सेंटर ऑफ ए सर्कल, सेंट्रल अँगल झाला. या दोन अँगलमध्ये, अँगल ए डी बी आणि अँगल ए सी बी, या दोन अँगलमध्ये काय फरक आहे, त्याचं काय रिलेशन. मग मी पहिल्यांदा लिहिलं रिलेशन बिटवीन अँगल ए सी बी, हा ए सी बी
आणि नंतर देतोय अँगल ADB. या दोघांमध्ये काय आपण जर मेजर केलं, ॲक्च्युअली इफ यू टेक द मेजर, ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे तुम्हाला मेजर करायचं आहे. आणि मेजर केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल रिलेशन बिटवीन पाहायचं सेंट्रल अँगल आणि याला आपण इन्स्क्राइब्ड अँगल इन द आर्क ADB. या दोनमध्ये अँगल ADB आणि अँगल ACB मध्ये काय रिलेशन आहे. आणि जेव्हा आपण मेजरमेंट करतो तेव्हा आपलं असं लक्षात येईल की अँगल ACB, मेजरमेंट ऑफ अँगल ACB, that is a central angle, it is double of the measurement of angle ADB. आलं का लक्षात? What is measure of angle ACB and measure of angle ADB? What is their relation? Measure of angle ACB is double of the measurement of the angle ADB. Suppose that this angle is 100. What do we say? Find out. This is to be 50. Suppose that this is 40 degree, ADB is 40. What is this angle? It is double of the ADB, that is a 40 into 2, 80. So this is the first relation between angle ADB and angle ACB, that is central angle is double this inscribed angle ADB in the arc ADB. ही झाली पहिली प्रॉपर्टी. दुसरं काय पाहतो आपण? दुसरं पाहतो व्हॉट इज द रिलेशन बिटवीन ADB अँड AEB. या दोघांमध्ये काय रिलेशन? पहिलं रिलेशन हे बघितलं, अँगल ADB इज हाफ ऑफ द अँगल ACB और अँगल ACB इज डबल ऑफ द अँगल ADB. अँगल ACB इज डबल ऑफ द अँगल ADB. हे पहिलं रिलेशन. दुसरं रिलेशन काय पाहतो आपण? अँगल ADB अँड अँगल AEB. So that is, if you may find out their measure, if you take the measurement of this angle, so we will see that measurement of angle ADB plus measurement of angle AEB is to be 180 degree. It is to be 180 degree. What we are going to see here? We are going to see the properties regarding circle and angle. Circle आणि अँगल, जे काही अँगल्स फॉर्म होतात इन द सर्कल, त्या प्रॉपर्टीज, त्यांचं रिलेशन आपण बघतोय. मग पहिली प्रॉपर्टी पाहिली होती अँगल, सेंट्रल अँगल आणि दिस इज द इन्स्क्राइब्ड अँगल. सो इन्स्क्राइब्ड अँगल इट इज half of the central angle, or we say that this angle ACB is double of the angle ADB. दूसरी प्रॉपर्टी काय पाहतोय? व्हॉट इज अबाउट द अँगल, मेजर ऑफ अँगल ADB and measure angle AEB. What is ADB? It is inscribed in the arc ADB. What is AEB? It is inscribed in the arc AEB, in the minor arc, in the major arc. Inscribed in the major arc, inscribed in the minor arc. So what are they? Their sum of these two angles, it is equal to be 180 degree. So in figure we have angle ADB plus angle AEB, that should be 180 degree. Third property here we are considering here, that take the another points like H, F, G on what arc? On a major arc. We take the point H, F, G on minor arc. And if you find out that, if you take A, if you join A, H, B
This is one of the angle. It will become AHB. Next, AFB. Then the angle AZB. If you measure the angles, angle AHB, मग हे पॉइंट्स इन द आर्क, कोणत्या आर्कमध्ये ADB इन द सेम आर्क. सो if you join this like this, that AHB and this is another, so like what we see that this angle AHB, if you join this another way, that F, and this is to be AFB, and third if you join this G and this angle. So these angles AHB, AFB and AZB, all these angles in the same arc, and if you find out that they are have congruent, they have equal measure. So measurement of angle AHB, measurement of angle AHB is equal to measurement of angle AFB is equal to measurement of angle AZB. It means these angles are in the same arc, and when the angles are in the same arc, they have the equal measure. It means that they are a congruent. So angle AHB is congruent to angle AFB, is congruent to angle AZB. So angles in the same arc are a congruent. Angles in the same arc are congruent. Similarly here, if you see that the relation between AIB and AEB. So if you measure angle AIB and angle AEB, if you all these angles means AIB and AEB, they are in the minor arc, they are in the arc AB, they are in the arc same arc. So that angle measurement of angle AIB is equal to measurement of angle AEB. That is, we say that angle AIB is congruent to angle AEB. From this third and fourth, it is clear that when the angles are in the same arc, they are a congruent. Angles in the same arc are congruent. ठीक है? So here angle AHB, angle AFB and angle AZB are in the same arc, that is the arc ADB. So their measure are equal and hence they are a congruent. Similarly, that angle AIB and angle AEB are in the minor arc, that is in the same arc, that is a AEB, and so that we say that they are a congruent. Similarly, we see that the relation between angle ADB and the central angle, their central angle is always greater than, is twice the inscribed angle. ठीक है? So in this way we will see the some properties of a circle regarding circle and angles. Regarding circles and angles. ही एक ॲक्टिव्हिटी आहे. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ती एक सर्कल काढा, सेंटर घेऊन कोणत्याही रेडियसचं घ्या आणि आकृतीत दाखवल्याप्रमाणे पॉईंट घेऊन हे मेजरमेंट करून तुम्ही व्हेरीफाय करू शकता. नेक्स्ट टर्म्स of the related to the circles, it is that the inscribed angle. So try to understand what is the inscribed angle. In figure 3.42, C is the center of a circle. What is C? Is the center of a circle. The vertex D is the vertex D of the angle PDQ lies on the circle. बघा
या अँगलचा सी इज ए सेंटर ऑफ ए सर्कल. आपण काय शिकतो? व्हॉट इज, हाऊ टू अंडरस्टँड दॅट इन्स्क्राइब्ड अँगल. हाऊ टू अंडरस्टँड दॅट इन्स्क्राइब्ड अँगल. व्हॉट इज इन्स्क्राइब्ड अँगल? हा एक अँगल आहे पी डी क्यू in the circle with center C. D is a vertex. D is a vertex lies on the circle. The arms of PQD, the arms of angle PDQ. What is arms? That is PQ. And what is another, what is arms? That is PD, and another is DQ. Intersect the circles at point A and B. The arms, that is DP and DQ, intersect the circle in point A and B. What is the characteristics of this angle? The vertex of this angle lies on the circle. What is vertex? That is a point D. Another characteristics is that it is to be that their arms. What are the arms? DP and DQ intersect the circle at point A and B. Such an angle is called, so such a type of the angle is called an angle inscribed in the circle. An angle inscribed in the circle or in the arc, or in the arc. That is angle ADB is inscribed. Angle A, or that is PDQ or ADB inscribed in the arc ADB. Remember that. What is angle ADB is in the arc. In what arc? That is ADB. So this angle, it is known as a inscribed angle. So angle ADB is inscribed in the arc ADB. Angle ADB, it is inscribed in the arc ADB. ठीक है? Repeat again. In figure 3.42, C is the center of a circle. The vertex D of angle P D Q lies on the circle. The arms of angle PDQ lies intersect the circle at point A and B. Such an angle is called an angle inscribed in the circle or in the arc. In figure 3.42, angle ADB is inscribed in the arc ADB. So this is that. ADB inscribed in the arc ADB. So this is, we try to understand what is the inscribed angle. In this way we can see that what is inscribed angle. It is clear to you that this angle like this. Such a type of the angle, it is known as a inscribed angle. They are inscribed. Angle ADB is inscribed in the arc ADB. Now see that the next characteristics of this, that is the next characteristic, intercepted arc. Intercepted arc. What is the intercepted arc? Now see here. Observe all figures 1 to 6 in the following figure 3.43. पहिले काय पाहिलं आपण पाहिलं what is
inscribed angle. So angles inscribed, in the previous we see that what is inscribed angle. The vertex should be lies. The vertex of the angle have to lies on the circle. Their arm intersect the circle into different point. Then the angle so formed, it is inscribed in the circle or inscribed in the arc. Now here if you see that angle in each figure, the arc of the circle that lies interior of the angle ABC. Now here, this AC, it is the arc. Where it is that arc? This arc is in lies. Arc कोणता झाला? AC. AC lies in the interior of the angle ABC. Here if you see that this arc, that is second मध्ये, this arc, what is the arc? That is BC, is lies in the angle ABC. And third one is that here is this arc, what is arc? AC intersect in angle, lies in the interior of the angle ABC. Here arc AC lies interior of the angle ABC. Arc BC lies in the interior of the angle ABC. Arc AC lies in the interior of the angle ABC. Such a type of the arc, it is known as the intercepted arc. And arc AC is intercepted by the angle ABC. Arc BC, it is intercepted by the angle ABC. Arc AC intercepted by the angle ABC. So this is called as a intercepted arc. This is known as a. In each figure, the arc of a circle that lies in the interior of angle ABC is an intercepted by the angle ABC. It is known as a intercepted by the angle ABC. Next is that the points of intersection of the circle and an angle are end points of that intercepted arc. The points of intersection of the circle, A and C. Here, suppose B and C. Here A and C. The points of intersection of the circle and angle are end points of the intersected arc. Each side of the angle has to contain an end points of the arc. In figure 3.43, first, second and third, we will see that here only one arc. Here AC one of the arc, here this BC is one of the arc, here AC is one of the arc, is intercepted by that angle. And in figure 4, 5 and 6, we see that this is one of the arc, this is another arc. This is one of the arc, this is another arc. This is one of the arc and this is another arc. Two arcs are intercepted by the angle. Two arcs are intercepted by the angle. So here arc AC is intercepted by the angle ABC. Arc BC is intercepted by the angle ABC. Arc AC is intercepted by the angle ABC. Now here are two arcs are intercepted by these angles ABC, ABC and ABC. In figure 4, 5 and 6, we will see that the two arcs are intercepted by the angles. In the figure 3.44, the arc is not intersected arc because these end points of this is not lies on the circle. The arc is not intersected as arm BC does not contain any end point. Does not contain any end point of the arc. Arc चा end point आहे का इथे बघा A and C arc चा end point.
बी अँड सी आर्कचा एंड पॉईंट, ए अँड सी आर्कचा. मग कोणामध्ये असणारा जो आर्क असेल त्याला आपण इंटरसेप्टेड बाय द अँगल म्हणतो, आणि अँगल हा ज्या आर्कमध्ये असतो त्याला आपण इन्स्क्राईब्ड म्हणतो. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण इंटरसेप्टेड आर्क आणि दुसरा काय पाहिला, इन्स्क्राईब्ड अँगल पाहिला. इन्स्क्राईब्ड अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क, दिस इज द रिलेशन ऑफ देम. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय पाहतोय, इन्स्क्राईब्ड अँगल थेरम बघू. आता इन्स्क्राईब्ड अँगल थेरममध्ये काय आहे आपण प्रूव्ह करणार. हा थेरम परीक्षेसाठी नेहमी विचारतात. बघा, इन्स्क्राईब्ड अँगल थेरम. द मेजर ऑफ ॲन इन्स्क्राईब्ड अँगल, द मेजर ऑफ ॲन इन्स्क्राईब्ड अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. हे थोडक्यात काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे अँगल बी ए सी. बघून घ्यायचं पहिले, अँगल बी ए सी, इट इज ए इन्स्क्राईब्ड अँगल. अँगल बी ए सी इज इन्स्क्राईब्ड अँगल इन द आर्क बी ए सी. बरोबर आहे, या आर्कमध्ये हा इन्स्क्राईब्ड अँगल दॅट इज बी ए सी. याचं मेजरमेंट किती असतं बघायचं. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, रिलेशन बिटवीन द इन्स्क्राईब्ड अँगल, मेजर ऑफ द इन्स्क्राईब्ड अँगल अँड द मेजर ऑफ द इंटरसेप्टेड आर्क बाय इट. म्हणजे इन्स्क्राईब्ड अँगलचा मेजरमेंट आणि इंटरसेप्टेड आर्कचं मेजरमेंट, हे यामधलं रिलेशन पाहायचं. मग आपण पाहिलं अँगल बी ए सी. हा काय आहे, अँगल बी ए सी इन्स्क्राईब्ड अँगल आहे. आणि इट इज दॅट हाफ ऑफ अँगल बी ए सी इज हाफ ऑफ, म्हणजे इन्स्क्राईब्ड अँगलचं मेजरमेंट हे याच्या इंटरसेप्टेड आर्कच्या मेजरमेंटचे हाफ असतं. मेजर ऑफ आर्क, व्हॉट इज आर्क इंटरसेप्टेड बाय दिस, दॅट इज ए बी सी. म्हणजे मेजर ऑफ अँगल बी ए सी इज हाफ ऑफ द मेजर ऑफ आर्क बी सी. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता प्रूव्ह करताना मी काय केलं, इथे दिला इन ए सर्कल विथ सेंटर ओ, अँगल बी ए सी इज इन्स्क्राईब्ड इन आर्क बी ए सी, आर्क बी डी सी इज इंटरसेप्टेड बाय द अँगल. चला, गिवन आहे अँगल बी ए सी इज इन्स्क्राईब्ड इन द आर्क बी ए सी and arc BDC, it is intercepted by the angle. सेम आहे. प्रूव्ह करायचं आहे मेजरमेंट ऑफ अँगल बी ए सी इज हाफ ऑफ द मेजर ऑफ आर्क बी सी. हे प्रूव्ह करायचं. कन्स्ट्रक्शनमध्येच म्हणजे प्रूफमध्येच लिहितो मी. काय केला, ड्रॉ रे ए ओ रे काढला. ड्रॉ रे ए ओ इंटरसेक्ट द सर्कल इन पॉईंट ई. तसंच मी काय करतो आहे, मी ड्रॉ रेडियस ओ सी किंवा जॉईंट ओ सी आणि ओ ए. आता इथे मी पहिल्यांदा घेतला होता एक्स वगैरे, तर हे आपण सर्व मायनर कॅन्सल करून टाकू. आता बघा, प्रूफ पहिल्यांदा समजून घेऊ की तुम्ही प्रूफ कसं करायचं. एवढा पार्ट प्रूव्ह करतो. फक्त हे जे आहे ना डॉटेड लाईन आणि हा रेडियस पर्यंतचा पार्टवर आपण कॉन्सन्ट्रेट करू. काय होईल, हा अँगल घ्या, ट्रायंगल ओ ए सी. आधी पहिले समजून घेऊ मग लिहून दे. ट्रायंगल ओ ए सी, याच्यामध्ये ओ ए बरोबर ओ सी, रेडियस ऑफ सेम सर्कल. मग हा ट्रायंगल काय होईल, आयसोसिलेस ट्रायंगल होईल. मग आयसोसिलेस ट्रायंगलची प्रॉपर्टी आपल्याला माहीत आहे, त्याचे बेस अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. मग हा काय राहील,
angle OAC is equal to angle OCA. Suppose this is that x, याचं मेजरमेंट आपण x घेतलं. मग हा अँगल बघू, अँगल EOC. व्हॉट इज EOC? Angle EOC is an exterior angle of the triangle OAC. काय हा एक्सटेरियर अँगल आहे. मग आपल्याला एक्सटेरियर अँगल थेरम माहीत आहे. व्हॉट इज इट्स मेजर? मेजर ऑफ दिस अँगल EOC, इट इज द सम ऑफ their remote interior angle. So that is x plus x. This is 2x. हाला. आता बघू अँगल EOC is equal to measure of arc EC, property of, what is property of central angle. EOC काय होईल? सेंट्रल अँगल होईल. या सेंट्रल अँगलमध्ये हा झाला मायनर आर्क. द मेजर ऑफ द मायनर आर्क इज करस्पॉन्डिंग टू द सेंट्रल अँगल. सो दॅट इज EOC. आता EOCचं मेजर काढलं आपण 2x. सो दॅट इज मेजर ऑफ आर्क EC. EC बरोबर किती येईल? 2x आला. आता बघू हे रिलेशन बघा. अँगल OAC, अँगल OAC इज इक्वल टू x आहे. आर्क EC इज इक्वल टू 2x आहे. आर्क बरोबर आहे ना. अँगल OAC बरोबर किती आला? x. आणि आर्क EC बरोबर किती आला? 2x. Therefore measure of arc OAC from this 1 and 2, what we say that it is half of the measure of arc EC. प्रूव्ह कसं करायचं सांगतं. मेजर ऑफ आर्क, हाफ ऑफ आर्क EC. हे झालं माझं फर्स्ट. सिमिलरली काय करेल? सिमिलरली मी हा OB जॉईन करेल. सिमिलरली व्हॉट वी प्रूव्ह दॅट दिस अँगल OAB, measure of angle. Similarly we can prove measure of angle OAB is equal to 1 half of the measure of arc BC. हा प्रूव्ह केलेला आहे आधी आपण. काय प्रूव्ह केला? OAC half of this. Similarly OAB is also half of measure of arc BE. झालं मेजर ऑफ आर्क BE. आता सो देअरफॉर अँगल OAB प्लस अँगल OAC दॅट इज व्हॉट अँगल? हे पाहिजे दोघांना ॲड केला. OAB आणि OAC दॅट इज मेजर ऑफ अँगल BAO. हा अँगल OAB प्लस अँगल OAC दॅट इज अँगल BAC. दॅट इज अँगल BAC इज इक्वल टू हा हाफ आर्क प्लस हा हाफ आर्क. आर्क BE plus arc EC, that is a 1 half of measure of arc BC. measure of arc BC. आपण अशा पद्धतीनं याला प्रूव्ह करतो. पहिल्यांदा समजून दिलं. आता लिहू आपण याला. तर लिहिताना पहिले काय करेल? इन ट्रायंगल पहिला पॉईंट घेतो, इथे लिहितो. फर्स्ट पार्ट इन ट्रायंगल. बरोबर आहे. AOC what we are OA is equal to OC. Therefore angle OAC
is equal to angle OCA, that is equal to XA. काय रिझन लिहाल? प्रॉपर्टी ऑफ आयसोसिलियस ट्रायंगल. प्रॉपर्टी ऑफ आयसोसिलियस ट्रायंगल. चला. नाउ सेकंड, angle EOC is an exterior angle, therefore measure of angle EOC is equal to angle OAC plus angle OCA. Therefore angle EOC is equal to x plus x, that is 2x. This is to be secant. Now see here that the x degree plus x degree, that is 2x degree. So now here it is that third, in figure angle EOC is equal to measure of arc is equal to, याला रिझन काय द्या? एक्सटेरियर अँगल लिहिले, प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल. प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल. So angle EOC is equal to measure arc EC. काय रिझन द्या? प्रॉपर्टी ऑफ सेंट्रल अँगल. प्रॉपर्टी ऑफ सेंट्रल angle. So therefore angle EOC it is equal to, therefore arc, measure of arc EC is equal to EOC किती आहे? 2x degree. So that is 2x degree. This is from 1. नेक्स्ट मध्ये जातो आहे, नंतर बघू. फोर्थ पॉइंट मध्ये जाईल, RKC. नाव फ्रॉम, याला मी 1 देईल, याला मी 2 देईल. 1 2 आणि याला मी 3 देईल. हे फ्रॉम 2 आणि याला 3 नंबर देऊ. याला 3, याला फ्रॉम 2. ठीक आहे. आता बघू आपण. सो नाव व्हॉट इज दॅट? अँगल EAC, that is angle OAC is equal to 1/2 of, is equal to 1/2 of measure of arc EC. बघा, EAC किंवा OAC बरोबर x आहे, EC बरोबर 2x आहे. सो दॅट इज मेजर ऑफ अँगल EAC
इज इक्वल टू 1/2 ऑफ मेजर ऑफ आर ई सी. याला मी 4th पॉईंट देईल. नाव 5th सिमिलरली. 5th काय करेल? सिमिलरली अँगल कोणता घेतोय? EAB. अँगल EAB इज इक्वल टू OAB is equal to 1/2 of measure of arc B. Measure of arc B. This is 5th number. So now from 4 adding 4 and 5, so angle EAB, EAC, angle EAC झाला EAC प्लस अँगल EAB इज इक्वल टू 1/2 ऑफ 6 नंबर घेता मेजर ऑफ आर्क. याला असं घेऊ 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क EC प्लस मेजर ऑफ आर्क कोणता येईल? EC झाल्यानंतर B. मेजर ऑफ आर्क EC प्लस मेजर ऑफ, सो EAC प्लस EAB that is angle BAC is equal to 1/2 of measure of arc EC plus measure of arc BE, that is 1/2 of measure of arc BC. Hence proved. तर हे झालं फ्रॉम 4 and 5. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण काय करतो? याला प्रूफ करतो. प्रूफ करताना हा पार्ट जायचा, एवढा भाग घ्यायचा, याला प्रूफ करायचं. मग पहिल्यांदा जायचं, हा ट्रायंगल घ्यायचा OAC. हे आयसोसिलेस ट्रायंगल आहे, याला एक्स घेतला म्हणून हा एक्स होईल, प्रॉपर्टी ऑफ आयसोसिलेस. मग हा अँगल घ्यायचा EOC, हा एक्सटेरियर अँगल आहे म्हणून याचं मेजर काय राहील? या दोघांची सम राहील 2x. मग थर्डला काय जातो? अँगल EOC सेंट्रल अँगल आहे, सेंटरसोबत अँगल तयार होतो, हा सेंट्रल अँगल आणि मायनर आर, करस्पॉन्डिंग मायनर आर यांचं मेजरमेंट सारखं असते म्हणून काय होईल? EC बरोबर 2x होईल. मग EC बरोबर 2x आहे, हा x आहे म्हणजेच काय होईल? EAC हाफ ऑफ द EC. हे आपण पहिले प्रूव्ह केलं. मग EAC इज हाफ ऑफ द EC. Similarly angle EAB we can prove that it is half of the BE. हे दोन्ही ॲड केले, 5व्यामध्ये 4था आणि 5वा ॲड केला, सो वी गेट दिस लाईक दिस. अँगल BAC is one of the arc BC, hence proved. याला आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणतो. हे तुमच्या मनानं प्रूव्ह करून बघा, फिगर काढा आणि नंतर त्याला प्रूव्ह करा, समजून प्रूव्ह करा. अतिशय सोपं आहे, तुम्हाला येऊन जाईल.